यानंतर बातमी पुण्यातून आहे। पुण्यातल्या मनसर परिसरात दूध पावडर आणि केमिकल वापरून दूध भेसळ केल्याप्रकरणी 10 जणांना अटक करण्यात आली आणि या आरोपींना न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात, मात्र भेसळखोरांच्या कृत्यामुळे संपूर्ण दुग्ध व्यवसायाची बदनामी होत असून अशा भेसळखोरांवर कठोर कारवाईची मागणी होती आहे। तर दूध भेसळी प्रकरणी आतापर्यंत एकूण 24 जणांना अटक करण्यात आलेली आहे। त्यामध्ये वे पावडर, त्याच्याबरोबर पाणी, मल्सिफायर, ऑइल आणि शॅम्पू किंवा सर्फ वॉटर अशा प्रकारची 5 गोष्टी अशा मिश्रण करून एखाद्या मशीनचा वापर करून ते जे दूध आहे सिंथेटिक आणि अडल्टरेटेड ते तयार केला जात होता आणि त्याला मग जे ओरिजिनल दूध आहे खरं आहे त्याच्यात मिक्स करून पुढे वेगवेगळ्या ठिकाणी सप्लाय होतो।